काय मामा? सावे, अगं काय मोठा काय नाही, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? मदर मौलीचा फोन आलता का? मला कसं नाही आला अजून? अगं नाही, ताईचा काही विषय नाही आहे. ते विषय जरा इथला भीमा सदन मधला आहे. जरासा घोळ झाला ग. काय? काय नाही, मी देवघरात गेलतो. कशाला? कशाला म्हणजे ते एक तर मला डाऊट आलता की एका मिनिटात दागिन्याची पेटी गायब कशी काय झाली. मी ती बघायला देवघरात गेलतो. ती दागिन्याची पेटी उडकत होतो, तेवढ्यात ती शाली आली आणि तिने मला बघितलं. अगं शालीला मी काय त्या टेपा लावल्या गुंडाळल्या तिला आणि तिला दिलं लावून. खरं शालीनं जाऊन सांगितलं नंदाला. नंदा मला विचारायला आल्यावर मी सांगितलं की मी दागिने हुडकत होतो म्हणून. अरे मामा, मी तुला किती वेळा सांगितलं त्या दागिन्याशी आपलं काही घेणं देणं नाहीये. मग शेवटचं सांगते, तो दागिने हा विषय आपल्यासाठी कट आहे. इथे मी कुठल्या टेन्शन मध्ये, तुम्ही नका ना मला टेन्शन देऊ अजून. आधीच तो 63-12 आहे, त्यात बाकीचे लोक पण काही कमी नाहीये. त्या नंदाला, त्या बाईला जर काही डाऊट आला तर आपली वाट लागल. मग इथून पुढे गप राहा मामा. अगं म्हणून तर सॉरी म्हणतोय ना. आणि लगेच शहाण्या मुलासारखा तुला फोन केला. आला मोठा शहाणा. बरं ठेव फोन आता. बाबू, सॉरी तुला आवडत नाही डायरेक्ट एंट्री घेतलेली, चूक झाली माझी. परत जातो, रीतसर विचारतो, मग येतो. अरे ये प्लीज ये. मामा, अरे तुला कोणी काहीतरी सांगितलंय का रे की तुझा चेहरा मला दिसला नाही तर माझा दिवस चांगला जात नाही म्हणून? तर ते चुकीचं आहे. कारण ज्या दिवशी मी तुझा चेहरा बघत नाही ना, तो दिवस माझ्या आयुष्यातला खूप चांगला दिवस असतो. पुन्हा अपमान. बोल, काय पपलू काम घेऊन आलंयस? पपलू? भैरव देवा, तुला तर माहिती का आता भैरव देवाचा उत्सव आलेला आहे. हा, ते कळलं रे. ही तू गोष्ट किती दिवस उगाळत बसणार आहेस? हा, ते तू सांगितलं की सगळ्यांना पैसे बरोबर मिळणार आहे, सगळ्यांनी त्यांची यादी द्यायची. ते मी सगळ्यांना सांगितलं. ते सगळे त्यांची यादी माझ्याकडे देणारच आहे, नंतर मी येणारच आहे परत. पण आता थोडस वेगळं काम होतं. म्हणजे माझं म्हणणं कसं आहे की आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि हा उत्सव पण उन्हाळ्यातच आलाय ना. म्हणजे लांब लांबून भाविक लोक येणार आहेत, गरमीचा त्रास होणार आहे. काय रस्त्यावर एसी लावून घ्या, मी असं म्हणलं काय. माझं म्हणणं होतं का बाबा, भाविकांना गरमीचा त्रास होईल, जागोजागी रस्त्यावर आपण पानपोळ्या वगैरे काढूया. सर, आत येऊ? त्यांच्यासाठी नका थांबू तुम्ही. अहो, मामा जे बोलतात ना, त्यांची कामं ही बिनमहत्वाची असतात. आपण खरी कामाची माणसं, आपण महत्वाची. बोला. सर, ते मी म्हणलं होतं ना, अहुजा कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स रेडी झालेत, तर तुमची सही हवी होती. थोडं अर्जंट आहे सर. इथे सही करायची आहे? हा, हो सर.
ही तुझी चाचणी परीक्षा आहे. सावी, मला आता बघायचं आहे की तू खरंच मिस वशिल्याची मिस विश्वासू झाली आहेस का नाही ते. आणि अर्जुनचा खरंच तुझ्यावर जर विश्वास असेल तर तो या पेपरवरती न बघता न वाचता सह्या करेल. आणि जर त्याने तसं नाही केलं तर तू फेल मिस विश्वास. सर सही करताय ना? का काय आहे? नाही म्हणजे हो, ते आपले लॉयर आहेत ना गोखले साहेब, त्यांनी सांगितलंय की आजच्या सही केली ना तर कामं लवकरात लवकर सुरू करता येतील. पुढच्या कामाला पण लवकर सुरुवात होईल ना मग. सर तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सगळा कॉन्ट्रॅक्ट वाचलाय. तुम्ही जसं सांगितलंय तसंच आहे त्याच्यात सगळं. तुम्ही हे सगळं वाचलंय? हो सर. नक्की सगळं वाचलंय? हो. म्हणजे मी सही करू शकतो? हो हो, अगदीच डोळे झाकून. नाही म्हणजे तुम्हाला वाचायचं तर वाचा, पण मी बघितलंय सगळं. नाही म्हणजे तुम्ही तशा कॉन्फिडंट आहातच, म्हणजे मी सही करूच शकतो. माझा विश्वास आहे तुमच्यावर मिस वशिला. मिस वशिला, मी वाचल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करत नाही. उद्या माझे वडील जरी परत खाली आले ना आणि मला सांगितलं या कागदपत्रांवर सह्या कर, तरी मी वाचल्याशिवाय करत नसतो. मला अभिमान आहे माझ्या सवयीचा, कारण या सवयीमुळे खड्ड्यात गेलेली कवठेकर इंडस्ट्री आहे ना मी वर काढली. काय मामा, बरोबर बोलतो ना मी? हो हो, पण त्याचं मिस वशिला, या कागदपत्रांवर मी आता सह्या करणार नाही. मला जेव्हा हव्यात ना तेव्हाच करेन. काही करायची नाही. मग अतिघाई संकटात नाही. कायम लक्षात ठेवा. माझा कोणाच्या कशाला, स्वतःच्या बापावर पण विश्वास नाही. या निघा. हो सर, सॉरी.
अपयशी सावी चाचणी परीक्षेत सपशेल नापास. अभ्यासाचा स्पीड वाढवायला हवा. हो, तुमच्या भाषेत सांगायचं झालं ना तर दुष्ट संग पडे भजनामध्ये भंग म्हणून घोळ होत सगळं. अरे वा, हेच तुमच्या डोक्याने सगळं चालतंय ना म्हणून होतंय सगळं. उगाच मला कटपुतलीसारखं नाचून काय होणार नाहीये. हा, सकाळपासून नुसतं चाचणी परीक्षा म्हणत डोकं खाल्लंय माझं. जरा तरी विचार करायला वेळ द्यायचा ना मला. तोच तर नाहीये ना सावित्रीबाई. सॉरी काय मिस वशिला नाही का? मिस वशिला फायनल परीक्षेला आहे ना, जास्त दिवस बाकी नाहीयेत. आणि फायनल परीक्षेला जर नापास झालात ना तर त्याची सगळ्यात मोठी किंमत तुमच्या मदर माऊलीला चुकवावी लागेल. म्हणजे तिच्या काळजाचा ठोका चुकला ना तर हाही ठेका ऐकायला येळ नाही लागणार. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. काय चबर चबर खाणं सुरू आहे. हा, फास्टिंग आहे ना आज तुझं? अहो, उपाशी राहायची वेळ येणार आहे आपल्यावर. त्यामुळे म्हटलं जे पण काय फास्टिंग बिस्टिंग करायचंय ना ते मस्त खाऊन पिऊनच करूया. तुम्हासनी तर ठावे शालीची बोली, लिमलेटची गोळी, हेच खाऊन दिवस काढावे लागणार आहे. सॉरी बर का, घेणार का? तूच खा. आम्ही नंदा कवठेकर निंबाळकर आहोत. एक वेळ समोरच्याच्या ताटात तर हिरावून घेऊ पण उपाशी राहणार नाही. हा, पर त्यासाठी ताटात यायला तर पाहिजे. म्हणजे काय नाही, थांबा बरं तुम्ही. एक तर भुकेमुळे काही सूचना झालंय आणि त्यात बाहेर लगीन घाई असल्यासारखं चालू आहे. काय चाललंय खरं बाहेर? उत्सवाच्या उत्साहाला ऊत आलाय. ए लिमलेट, सरळ काय ते बोल की. अहो काही नाही, कृष्णाईंनी ना लाडू वळायचा घाट घातलाय. समजे आपले खिदळत लाडू वळतायत. त्या मोना मामी मला बळजबरी बसवत होत्या तिथं. मी म्हणलं माझं फास्टिंग आहे आणि आले कल्टी मारून. कृष्णाईंनी ना आपल्या खानदानी घराचं अख्खं मिडल क्लास घर करून टाकलंय. नाटक हे नंदावहिनी, शालीवहिनी, चला ना खाली सगळे जण लाडू वळत बसलेत. सगळ्यात जास्त लाडू वळणाऱ्याला कृष्णाई बक्षीस देणार आहे. बक्षीस? हे सांगितलं नाही. माहित असतं तर. काय बक्षीस देणार आहे? ते नाही माहिती, पण तुम्ही चला ना, सगळे जमलेत. आपण गप्पा मारू, खेळू काहीतरी लाडू वळत वळत. नंदुबाई, नंदुबाई आमची लाडाची नंदुबाई. करू की ग, मज्जा करू, छान गाणी म्हणू. तू म्हणतेस तर पत्त्यांचं डाव मांडू. हा, पण त्यासाठी आपल्याला मुभा आहे का? सेन्सॉर पत्र घेतलंय का तुझ्या लाडक्या भावाकडनं? नंदावहिनी, कधी कधी तुझा सेन्स ऑफ ह्युमर मला कळतच नाही बघ. बरं तुम्ही चला ना पटकन, किती वेळ लावताय? हे बघ, आत्ता आवरतो लगेच येतो. तू जा पुढं, हे घेऊन जा. जा लवकर या, पण आपल्याला सेल्फी पण काढायचा आहे. हॅलो सावित्री ताई. हा ग, ये ना लवकर, किती वेळ लावते? चल बरं. नंदूबाई ना ह्या अर्जुन भाऊजींच्या खास आहे ना म्हणून काहीच बोलता येत नाही यांना. पिझ्झा घेऊन गेली माझा. सावित्री पण येते लाडू बनवायला. ती तर येणारच ना. कवठेकरांच्या घरातलं पान थोडी हलतंय तिच्याशिवाय. भावी सून आहे ना. शाले चल. कुठो लाडू वळायला? आताच तर तुम्ही म्हटलं ना ते मिडल क्लासचं काम आहे. नाही, नको नको नको. शाले, मिडल क्लास व्हायचंय मग चल. पण तिथं जाऊन काय करणार आहे आपण? मज्जा. चल की. आऊ थांब. उद्या तुझी चाचणी परीक्षा आहे. या पेपरवर तुला सह्या घ्यायच्या आहेत. सावी, मला आता बघायचं आहे की तू खरंच मिस वशिलेची मिस विश्वासू झाली आहेस का नाही ते.
वाचल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करत नाही. उद्या माझे वडील जरी परत खाली आले ना आणि मला सांगितलं या कागदपत्रांवर सह्या कर, तरी मी वाचल्याशिवाय करत नसतो. अतिघाई संकटात नाही. कायम लक्षात ठेवा, माझा कोणाच्या कशाला, स्वतःच्या बापावर पण विश्वास नसतो. चमके माझा आधीच डोकं दाबले. तू तू नको ना फिरवू, तू जाऊन बस बर इकडे. सॉरी साहेब, सॉरी. मी बसते शांत. साहेब, तू या सगळ्या प्रकरणाला जरा जास्त सिरियसली गेलीस असं नाही वाटत का तुला? चमके, आपण आतापर्यंत काय नाही ग केलं. बॅग पळवली, गाडी पळवली, दुकानातनं माल पळवला, सावकाराचे पैसे लुटून परत त्यालाच केले. माणसाच्या विश्वासाची चोरी कशी करायची हेच आता कळेना झालंय बघ. चमके, आपण कुठे येऊन अडकलोय ग? कसं बाहेर पडणार होती यातनं? आणि तू तिरसट स्वतः आज मला म्हणाला, माझा बाप जरी वरून खाली आला आणि त्याने जरी माझ्यासमोर कागद ठेवले ना तरी मी वाचल्या वगैरे सही नाही करणार. तर मला सांग, अशा तिरसट माणसाची सही मी कशी मिळवणार आहे? जोपर्यंत त्याची सही मिळवत नाही मदर माऊलीकडे परत कशी जाऊ? काय सांगणार आहे मी तिला? केव्हा संपणार आहे? मला ना आता खरंच हे सहन होईना झालंय. आतापर्यंत किती पण अडचण आली ना तरी मी हरले नव्हते कधी. आता धीर खचायला लागलाय माझा. वाटच सापडना झाली बघ. मला ना आता खरंच हे सहन होईना झालंय. आतापर्यंत किती पण अडचण आली ना तरी मी हरले नव्हते कधी. आता धीर खचायला लागलाय माझा. वाटच सापडना झाली बघ. मी एक बोलू का सावे? ऐकशील माझं? या सगळ्या कुत्त्यातून बाहेर पडण्याचा फक्त एकच मार्ग आहे सावे. सरळ त्या अर्जुन कवठेकरच्या तिजोरीवर ढल्ला मारायचा आणि विषय संपून टाकायचा. कुठं जाणार? मध्येच पोलीस केसची चांगती तलवार आहे आपल्या मानगुटीवर. आता काय करणार आहे? सावे, अगं एवढी काकुळी तू? अजून एकदा विचार करून बघ. थोडे थोडके दागिने वाटले का ग तुला ते? बघ, करोडोंचा माल आहे, करोडोंचा. अशी लाईफ सेट होईल आपली. मग आपण कुठेतरी लांब पळून जाऊ, जिथं आपल्याला कुणीच ओळखत नाही. कर्नाटकात जाऊन राहू वाटल्यास, आणि मदर माऊलीला काहीतरी टेप देऊन टाकू. कर्नाटकात चांगला औषध उपचार होतोय म्हणून. सावे, इथल्या भैरव देवानेच आपल्याला याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवलाय. त्याचा कौल लक्षात घे. ऐक माझं, कवठेकरांच्या तिजोरीवर डल्ला मारू, मी इथून सटकू. मला तर हाच मार्ग दिसतो याच्यातून बाहेर पडण्याचा. काय रे अर्जुन, झोप लागत नाहीये का? कशी येणार कृष्ण? किती कलकलाट चालू आहे तुमचं. आय मीन म्हणजे तुम्ही कामच करताय, पण केवढा तो आवाज. मी एक काम करतो, मी बाहेर जाऊन बसतो, वाटलं की झोपेन. तुला काय देऊ का? शांतता मिळणार आहे. अर्जुन, अरे आता उत्सव आहे म्हटल्यावर जागरण होणार ना, आणि जागरण म्हटल्यावर गप्पा आल्याच, म्हणून आवाज येतोय. आम्ही असं करतो, सगळ्यांना ताकीद देतो आवाज करू नका म्हणून. नाही 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 नाही, काहीच गरज नाही. तुम्ही तुमचं कंटिन्यू करा. मी एक काम करतो, मी स्टडी रूम मध्ये जाऊन पडतो. हा, तू स्टडी रूम मध्ये चाललायस का? झालं, तिथे एखादा माणूस गेला आणि बाहेर तोफा जरी टाकल्या ना तरी त्याला ऐकू जायचं नाही. हा कशी ऐकू येणार आहे? तू असं कर, फोन घेऊन जा, म्हणजे जेवणाची वेळ झाली ना की आम्ही तुला फोन करतो.
जाऊ आता? हा. स्टडी रूम मध्येच आहे. हा जा जा. गुड नाईट. ओ हिरोईन, कुठं? लाडू वळायला. बाबू, लाडू वळायला. जा जा, पण मी बोललेलं विसरू नको. थोडा चष्मा बदल के देखो. म्हणजे लाडू वळायला जा आणि जमलं तर त्या म्हातारीला घोळात घे. खबर काढ. त्या अर्जुननं बनवलेल्या नव्या तिजोरीचा पत्ता काढ. बाकी लेवल कशी करायची हे तुला माझ्यापेक्षा चांगलंच माहिती आहे.